या ठिकाणी महत्वाची आहे. आता मूलभूत सुविधा पाहत असताना त्यासाठी उभी आहे. तरी सर्वांनी मशाल या चिन्हाच्या पुढे बटन दाबून मला विजयी करावी नम्र विनंती. आमच्या पॅनलला निवडून द्यावे ही नम्र विनंती. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी करून दाखवल्या. पुन्हा पुन्हा मी तेच सांगणार नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जनतेने भरघोस मताने जर निवडून दिलं तर आम्ही या पूर्णा शहरासाठी जे प्रलंबित प्रश्न आहेत तसेच महापुरुष जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा डॉक्टर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या एखाद्या चौकामध्ये सुशोभीकरण, तसेच मुस्लिम समाजासाठी जी प्रलंबित मागणी आहे बऱ्याच दिवसापासून, APJ अब्दुल कलाम या नावाने आपण मंगल कार्यालय शादीखाना करण्याचाही आपला मानस आहे. आणि त्याचमध्ये एक चांगली अभ्यासिका सुद्धा आपण तिथं उभारणार, नगर परिषदेच्या माध्यमातून उभारणार आहोत. मला या प्रसंगी सांगायचं आहे, पूर्णा शहराचा इतिहास मी माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये मी सर्वांना दाखवला. नक्कीच श्री गुरुपती स्वामी, हजरत मस्तान शाह अली, भवानी माता मंदिर, बौद्ध विहार, चर्च असे सगळे सर्व समाजाचे आपले बांधव आपल्या पूर्णा शहरामध्ये राहतात. आपण ज्या पाणी पुरवठ्याची योजना ही सुद्धा आपण आपल्या आई नगराध्यक्ष असताना त्याचा पाया रचला. कन्सल्टंट नेमून आपण शहराचा पूर्ण आराखडा तयार केला आणि डिग्रस बंधाऱ्यावरून ती पाईपलाईन घेतली आणि तिथलं आरक्षणाचा सुद्धा प्रस्ताव आपल्या काळात दिला होता. नंतर तो मंजूर झाला आणि पाणी पुरवठ्याची योजनाही मंजूर झाली. त्या माध्यमातून आपण शहरामध्ये ज्या भागात साहेब सर्वात उंच भाग आमच्या इथं मुळेवाडा, कदम गल्ली, हे या मतदार राजाच्या मनातला विषय आहे. उद्या सकाळी ते मतपेटीपाशी गेल्यावर कोणतं बटन दाबायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही म्हणून काय उभे होणार नाही, परंतु विनंती करणं आमचं काम आहे. शेवटी मतदार राजा तुम्ही आहात. परंतु मला खात्री आहे की हे पूर्णा शहर आणि आजपर्यंत जेव्हा जेव्हा माणसं निवडून देण्याचं काम केलं तेव्हा जो आपल्या हिताचं काम करील, जो समाजाच्या हिताचं काम करील, त्याला प्राधान्य देण्याचं काम आजपर्यंत पुणेकरांनी केले आणि उद्याही त्याचाच किल्ला गिरवल्या जाईल याची खात्री मला या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला द्यावीशी वाटते. म्हणून मी सगळ्याला पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30च्या दरम्यान जे आपल्याला लोकशाहीचं पवित्र दान मतदान करायचे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, ज्या संविधानानं तुम्हाला आम्हाला एक मतदान करण्याचा अधिकार दिला आहे, या देशातला ह्या जे कोणताही माणूस छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा त्याला एक मत करण्याचा अधिकार दिला आहे आणि ते आपलं मत सत्कर्मी लगावं, ते आपल्या भूमिकेतून या ठिकाणी ह्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणार आहे. आणि म्हणून मी आमच्या उमेदवार सौ प्रेमाताई संतोषराव एकलारे यांची निवडणूक निशाणी मशाल आणि त्यांच्या सोबतचे जे सहकारी आहेत त्यांचीही निवडणूक निशाणी मशाल आहे. त्या सर्वांना आपण या ठिकाणी कुठलाही मनात संकोच न ठेवता एक चांगल्या भावनेनं आपण मतदान करा. तुमच्या भावनेचा आदरच केला जाईल, त्याची प्रतारणा होणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला या ठिकाणी खासदार देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि मला या ठिकाणी पुढे जायचं असल्यामुळे आपला जास्त